Hello dear students, this is Akshata Kirpekar. I welcome you to my YouTube channel. In this video, we are going to deal with Newland's law of octaves from the chapter Periodic Classification of Elements. Dear students, in the previous video, we have learned that the first classification of elements was done by John Dobereiner. Now, the second attempt was done by John Newland in 1866. Now, when Newland did classification of elements, almost 56 elements were known. Here, Newland also correlated the atomic masses of the elements with their properties just like Dobereiner. But here, Newland selected the elements having different physical as well as chemical properties, and he arranged all the known elements in the increasing order of their atomic masses. See, students, तुम्हाला जेव्हा न्यूलँड्स ऑक्टेव्स आणि डोबेरायनर ट्रायड्स यांचा स्टडी करायचा आहे तर तो स्टडी करण्यासाठीची छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगते. ह्या दोघांना ऍट अ टाइम तुम्हाला लक्षात ठेवता येईल जेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि डिससिमिलॅरिटीज लक्षात ठेवाल. आता या दोघांच्या मध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत बघा. तर पहिली सिमिलॅरिटी काय आहे की दोन्हीही सायंटिस्टनी एलिमेंट्सची अरेंजमेंट त्यांच्या ॲटॉमिक मास हा मेन क्रायटेरिया मानला आणि त्यांचं क्लासिफिकेशन केलं. आणि दुसरा सिमिलॅरिटी अशी आहे की त्या एलिमेंटची अरेंजमेंट त्यांनी ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे केली. ओके. आणि डिफरन्सेस काय काय आहेत तर डोबेरायनरने जे एलिमेंटचे ग्रुप केले होते ते तीन एलिमेंटचे ग्रुप होते, दॅट इज ट्रायड्स. व्हेअरॅज न्यूलँड्सनं काय केलं, एलिमेंट्सचे 8 एलिमेंटचे ग्रुप केले ज्याला त्यानं ऑक्टेव्स असं नाव दिलं. हा झाला फर्स्ट डिफरन्स. आणि दुसरा डिफरन्स असा आहे की न्यूलँड्सनं जे एलिमेंट्स सिलेक्ट केलेले होते इन ऑक्टेव्स त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज ह्या डिफरंट होत्या. अशा प्रकारे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस लक्षात आल्यानंतर तुम्हाला ह्या दोन्हीही पॉइंट्स जे आहेत ते मेमोराइज करायला इझी जाणार आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल न्यूलँड्सनं एलिमेंट्सची ऑक्टेव्स मध्ये अरेंजमेंट करताना काय काय क्रायटेरिया वापरले परत एकदा बघा. ते जे नोन एलिमेंट्स होते ते त्यांनी त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे अरेंज केले. त्यांच्या प्रॉपर्टीज कशा होत्या, डिफरंट होत्या. आता या पद्धतीनं अरेंजमेंट करताना सगळ्यात आधी त्यानं हायड्रोजन ह्या लिस्ट ॲटॉमिक मास असणाऱ्या दॅट इज 1, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे त्याच्यापासून त्यानं सुरुवात केली. अँड ही एंडेड विथ द एलिमेंट विच इज हॅव्हिंग हायेस्ट ॲटॉमिक मास ऍट दॅट टाइम. थोरियम हा तेव्हा नोन असणारा एलिमेंट विच वॉज हॅव्हिंग हायेस्ट ॲटॉमिक मास. सो ही एंडेड विथ द थोरियम. ओके. नाव while doing this arrangement, he found certain pattern in the atomic masses as well as their properties. काय पॅटर्न दिसून आला त्याला तर जसं जसं ॲटॉमिक मास इन्क्रीज होत जातंय तसं तसं प्रॉपर्टीज चेंज होत जात आहेत एलिमेंट्सच्या. आणि एव्हरी 8th एलिमेंट जे आहे ते पहिल्या एलिमेंटची सिमिलॅरिटी असणाऱ्या प्रॉपर्टीज दाखवतंय असा पॅटर्न त्याच्या लक्षात आला. या पॅटर्नची तुलना त्याने संगीतामध्ये असणारे जे नोट्स असतात, म्युझिकचे नोट्स तुम्हाला माहिती आहेत, सा रे ग म प ध नी आणि परत सा येतो, इजंट इट. आता हा जो सा आलेला रिपीट जो झालाय त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फर्स्ट सा पेक्षा ऑलमोस्ट डबल असते. म्हणजेच तीच फ्रिक्वेन्सी आहे डबल झालेली. त्यामुळे तेच नोट्स जसे जसे परत परत रिपीट होत जातात त्याच पद्धतीनं ॲटॉमिक मास जसं चेंज होत जातंय तशा तशा प्रॉपर्टीज देखील बदलत जात आहेत. आणि परत एका ठराविक क्रमानंतर म्हणजेच प्रत्येक 8व्या एलिमेंटमध्ये काय दिसून येतंय, पहिल्या एलिमेंट सारख्या सेम
प्रॉपर्टीज दिसून येत आहेत असं त्याला दिसलं आणि ह्यावरून त्यानं त्याचा लॉ फॉर्म्युलेट केला विच इज कॉल्ड ॲज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आणि हा लॉ काय आहे? When elements are arranged in increasing order of their atomic masses, every eighth element shows the properties which are similar to the first and like the notes in the music. हा झाला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. ह्या लॉचं व्हेरिफिकेशन आपण एका चार्टचा यूज करून बघूया. इथं तुम्हाला हे जे टेबल दिसतंय हे न्यूलँड्स पिरियॉडिक टेबल आहे. ओके, यामध्ये तुम्हाला म्युझिकल नोट्स दिसत आहेत, काही ग्रुप्स दिसत आहेत. त्याच्यामध्ये सा रे ग म प ध नी हे आपले इंडियन जे नोट्स आहेत ते दिसून येत आहेत. ह्याच्यासारखेच वेस्टर्न नोट्स असतात, तर ते वेस्टर्न नोट्स ऍज वेल एज इंडियन नोट्स प्रमाणे ह्यात हे जे एलिमेंट्स आहेत त्याची अरेंजमेंट न्यूलँड्सनं केली. आता ह्या नोट्स प्रत्येक स्पेसिफिक नोट अंडर स्पेसिफिक एलिमेंट्स अरेंज केलेले तुम्हाला दिसून येत आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, अरेंजमेंट करताना त्यानं सुरुवात केली हायड्रोजन पासून. सो हिअर हायड्रोजन हा फर्स्ट एलिमेंट झाला. त्यानंतर लिथियम, गॅलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन आला. आता हे जे एलिमेंट्स प्रत्येक नोट अंडर आहेत, ऑब्व्हियसली त्या सगळ्यांच्या जे ॲटॉमिक मासेस आहेत ते इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे असणार आहेत. जसं जसं ॲटॉमिक मास इन्क्रीज होत जातंय तसं तसं हायड्रोजन, लिथियम, गॅलियम, बोरॉन ह्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज देखील बदलत जात आहेत. आता बघा, ऑक्सिजन हे 7th एलिमेंट आहे. त्यानंतर येणारं 8th एलिमेंट दॅट इज फ्लुरिन हे कुठं आलंय? परत हायड्रोजनच्या खाली. इट मीन्स प्रत्येक जे 8th एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टीज पहिल्या एलिमेंट सारख्या आहेत, म्हणून त्यानं त्या सगळ्या एलिमेंट्सना सेम ग्रुप अंडर ठेवलेलं आहे. इट मीन्स जे जे एलिमेंट्स सेम ग्रुपमध्ये आहेत त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज ह्या सिमिलर आहेत. तसंच क्लोरीन आहे, कोबाल्ट, निकेल दिसत आहेत तुम्हाला. हे सगळे एलिमेंट्स आर हॅव्हिंग सेम प्रॉपर्टीज. सिमिलरली इन द सेकंड ग्रुप तुम्हाला दिसेल लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॉपर. अगेन ह्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम अँड सो ऑन. ओके, this is the chart which is called as Newland's periodic table which shows elements from hydrogen to thorium. स्टुडंट्स, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हा चार्ट तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला जस्ट माहिती होण्यासाठी आपल्या टेक्स्टबुक मध्ये हा चार्ट पूर्ण दिलेला नाही आहे. ओके, बट जस्ट तुमच्या माहितीसाठी मी हा चार्ट तुम्हाला इथे अवेलेबल करून देत आहे की जेणेकरून तुम्हाला जे न्यूलँड्स पिरियॉडिक टेबल आहे ते त्याची आयडिया क्लिअर होईल. ठीक आहे, इथंपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आता आपण बघूयात ह्या पिरियॉडिक टेबलचे काही मेरिट्स आणि डीमेरिट्स. याचं मेरिट्स दॅट इज प्लस पॉइंट काय आहेत? तर इट इज द फर्स्ट लॉजिकल अटेम्प्ट टू क्लासिफाय द नोन एलिमेंट्स. ह्यानं जे काही एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलंय इट वॉज मोर लॉजिकल अटेम्प्ट दॅन दॅट विच वॉज डन बाय डोबेरॅनर. डोबेरॅनरनं जो एलिमेंट्सना क्लासिफाय करायचा अटेम्प्ट केलेला होता त्यापेक्षा कितीतरी पटीनं लॉजिकल असा हा अटेम्प्ट न्यूलँड्सनं केलेला आहे एलिमेंट्सना क्लासिफाय करताना. हे त्याचं मेरिट आहे. नाव व्हॉट आर द डीमेरिट्स? ड्रॉबॅक्स काय आहेत, ह्याच्या त्रुटी काय काय आहेत? तर ह्याची पहिलं डीमेरिट आहे इट इज ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. सी स्टुडंट्स, न्यूलँड्सनं जेव्हा एलिमेंट्सना अरेंज केलं इन ऑक्टेव्स दॅट टाइम 56 एलिमेंट्स वर नोन हे तुम्हाला मी सांगितलं. आउट ऑफ दोज 56 एलिमेंट्स त्यानं जे सांगितली प्रॉपर्टी की जसं जसं ॲटॉमिक मास चेंज होत जाईल तशा तशा प्रॉपर्टीज चेंज होतात आणि प्रत्येक 8th एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या फर्स्ट एलिमेंट सारख्या आहेत. हा त्याचा लॉ आहे. परंतु हा लॉ फक्त कॅल्शियम पर्यंतचेच एलिमेंट्स फॉलो करताना दिसून येतात. आफ्टर कॅल्शियम every 8th element didn't show properties similar to that of the first and hence all elements didn't follow the law which was stated by Newlands. हा त्याचा पहिला ड्रॉबॅक आहे. Now the next drawback is there is no space for newly discovered element. See, न्यूलँड्सना एलिमेंट्सना जेव्हा क्लासिफाय केलं
त्यानंतर देखील काही एलिमेंट्सची डिस्कव्हरी झाली, परंतु त्या न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्ससाठी या पिरियॉडिक टेबलमध्ये स्पेस नव्हती. हा त्याचा सेकंड ड्रॉबॅक झाला. नाउ द थर्ड ड्रॉबॅक इज he kept 2 elements at the same place like cobalt and nickel. See here students, in this table you are able to see there are 2 elements placed at the same place. जसे की इथे बघा फर्स्ट ग्रुप मध्ये बघा कोबाल्ट आणि निकेल आहे, इकडे मच्या ग्रुपमध्ये सीरियम आणि लॅन्थॅनम आहेत. असे काही एलिमेंट्स त्यांनी काय केलेत, एका जागी 2 एलिमेंट्स प्लेस केलेले आहेत. कशासाठी, तर टू फिट द नोन एलिमेंट्स इन दिस पिरियॉडिक टेबल. जे काही नोन एलिमेंट्स आहेत त्यांना ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये फिट करण्याच्या अटेम्प्टमध्ये काही ठिकाणी त्यांनी एकाच जागी 2 एलिमेंट्सना फिट केलंय. हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे. तसंच तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात आली असेल, फर्स्ट ग्रुप ऑब्झर्व करा, 6 हा ग्रुप. या ग्रुपमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे येतात हॅलोजन्स या कॅटेगरीमध्ये. हॅलोजन्स बद्दल या चॅप्टरच्या नंतर आपण बघणार आहोत डिटेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त की हॅलोजन्स हे जास्त हायली रिॲक्टिव्ह असे एलिमेंट्स आहेत. ओके, आता बघा कोबाल्ट आणि निकेल हे 2 एलिमेंट्स कोण आहेत, तर दीज आर मेटल्स. हॅलोजन्स आणि मेटल्स यांच्या प्रॉपर्टीज ह्या टोटली डिफरंट आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी ह्या सगळ्यांना एका ग्रुपमध्ये अरेंज केलेलं तुम्हाला दिसून येते. नॉर्मली लॉ नुसार काय हवंय, जे एलिमेंट्स सेम ग्रुपमध्ये आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या सेम असल्या पाहिजेत, बरोबर. परंतु इथे मात्र हॅलोजनच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत, मेटल्सच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी ह्या दोघांना सेम ग्रुपमध्ये ठेवलेला आहे. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. आणखीन इकडे लास्ट ग्रुपमध्ये आता ऑब्झर्व करा, नीच्या ग्रुपमध्ये चला. या एलिमेंट्स नी ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला एलिमेंट्स दिसतील ऑक्सिजन, सल्फर, आयर्न एटसेट्रा. आता तुम्हाला माहिती आहेच ऑक्सिजन, सल्फर हे नॉन मेटल्स आहेत, वेरॅज आयर्न हे कोण आहे, मेटल आहे, इजंट इट. मग आता मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टीज तर टोटली डिफरंट असतात, म्हणजे अगेन मेटल्स वेगळ्या ग्रुपमध्ये आले पाहिजेत आणि नॉन मेटल्स वेगळ्या ग्रुपमध्ये आले पाहिजेत, बरोबर. पण तरी सुद्धा इथे या ग्रुपमध्ये लास्ट ग्रुपमध्ये तुम्हाला दिसेल मेटल्स आणि नॉन मेटल्स एकत्र प्लेस केलेले आहेत. हा त्याचा एक अजून ड्रॉबॅक आहे. So these are the merits and demerits of Newland's law of octaves. स्टुडंट्स, माझ्या लेक्चरमध्ये एखादी अवघड कन्सेप्ट किती इझी करून सांगता येईल यावरती माझा नेहमीच फोकस असतो. त्याचप्रमाणे मी हा चॅप्टर खूप इझी पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला असणाऱ्या शंका तुम्ही नक्की मला विचारू शकता, कमेंट करू शकता. यानंतरचा व्हिडिओ जो असेल तो मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलवरती असेल. तोपर्यंत मी थांबते. लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय स्टुडंट्स.